नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू स्टोरी या सिरीजच्या माध्यमातून आपण व्होकॅब्युलरी कशी इम्प्रूव्ह करायची तसेच पार्ट ऑफ स्पीच कसे इम्प्रूव्ह करायचे हे शिकणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बायोग्राफीविषयी माहिती. चला आता आपण पाहूया. महात्मा ज्योतिराव फुले वॉज अ पायोनियरिंग सोशल रिफॉर्मर, रायटर अँड थिंकर इन 19th century इन इंडिया. बघा, महात्मा ज्योतिराव फुले वॉज अ पायोनियरिंग सोशल रिफॉर्मर. मित्रांनो, पायोनियरिंगचा अर्थ होतो अग्रणी किंवा अग्रेसर असलेला. म्हणजे एखादी गोष्ट एखादा व्यक्ती प्रथमच सुरुवात करतो त्याला पायोनियर असं म्हणतात. तर ते एक अग्रणी किंवा अग्रेसर सोशल रिफॉर्मर होते. मित्रांनो, सोशल म्हणजे सामाजिक आणि रिफॉर्मर म्हणजे सुधारक. मग ते महात्मा फुले एक समाज सुधारक होते, एक रायटर होते म्हणजे लेखक होते, अँड थिंकर म्हणजे विचारवंत होते. कधी तर 19व्या शतकामध्ये असणारे ते एक विचारवंत समाज सुधारक आणि लेखक होते. पुढे, बॉर्न इन 1827 इन पुणे, इंडिया, into a family belong to the माळी कास्ट. बघा आता मित्रांनो, बॉर्न इन 1827 इन पुणे, त्यांचा जन्म 1827 ला पुणे येथे झालेला होता. कुठे? अ फॅमिली बिलॉंग टू अ माळी कास्ट सिस्टीम. बघा, इंटूचा अर्थ होतो मित्रांनो चा मध्ये. इंटू हे प्रिपोजिशन आहे. फॅमिली असं कुटुंब, बिलॉंगिंग म्हणजे संबंधित, जे की माळी कास्ट म्हणजेच माळी जातीशी संबंधित असणाऱ्या कुटुंबामध्ये त्यांचा किंवा माळी जातीमध्ये त्यांचा जन्म झालेला होता. नेक्स्ट, फुले faced discrimination and inequality from a young age due to the caste system prevalent in society at that time. बघा, फुले बेस्ड डिस्क्रिमिनेशन. बघा, फुले फेस्ड डिस्क्रिमिनेशन. मित्रांनो, फेसचा अर्थ होतो सामोरे जाणं. डिस्क्रिमिनेशन म्हणजेच काय तर भेदभाव. इनइक्वलिटी म्हणजे असमानता. फ्रॉम म्हणजे पासून. अ यंग एज म्हणजे तरुण वयापासून. ड्यू टू द कास्ट सिस्टीम म्हणजे जाती व्यवस्था. प्रिव्हॅलंट म्हणजे प्रचलित. सोसायटी म्हणजे समाज. ॲट दॅट टाइम म्हणजे त्यावेळेला. तर मित्रांनो, पूर्ण अर्थ होतो महात्मा फुले यांना अगदी तरुण वयापासून, यंग एज पासून त्यांना जी कास्ट सिस्टीम होती, समाजामध्ये जाती व्यवस्था होती, त्या जाती व्यवस्थेमुळे त्यांना डिस्क्रिमिनेशनला, भेदभावाला, तसेच इनइक्वलिटीला, असमानतेला फेस करावं लागलं, तोंड द्यावं लागलं. नेक्स्ट, in 1848 फुले was invited to attend the wedding of a friend from an upper caste Brahmin family. मित्रांनो, एक इन्सिडेंट येथे सांगितलेला आहे. बघा, इन 1848 1848 मध्ये महात्मा फुले वॉज इन्व्हायटेड, महात्मा फुलेंना आमंत्रित करण्यात आलेलं होतं. पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे. टू अटेंड द वेडिंग. अटेंड म्हणजे उपस्थित राहणं, वेडिंग म्हणजेच लग्न. एका लग्न समारंभासाठी त्यांना उपस्थित राहावं लागलं होतं. बघा, कुणाचं लग्न होतं? ऑफ अ फ्रेंड फ्रॉम अन अप्पर कास्ट ब्राह्मीण फॅमिली. एका अप्पर कास्ट, एका उच्च जातीच्या त्यांच्या मित्राचं लग्न होतं आणि त्या लग्नासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं. त्या लग्नामध्ये काय प्रसंग घडला बघा. रिलेटिव्स ऑफ द ब्राइड ग्रूम रिपोर्टेडली मॉक्ड फुले फॉर हिज लॉवर कास्ट बॅकग्राऊंड अँड प्रॉम्प्टिंग हिम टू लीव द सेरेमनी. काय इन्सिडेंट घडला बघा. रिलेटिव्स ऑफ द ब्राइड ग्रूम, त्या वधूचे जे रिलेटिव्ह होते, नातलग होते, त्यांनी महात्मा फुलेंना मॉक केलं, त्यांची थट्टा मस्करी केली. कशामुळे? फॉर हिज लॉवर कास्ट बॅकग्राऊंड. लॉवर कास्ट, त्यांच्या जातीवरून, त्यांच्या लॉवर कास्ट म्हणून त्यांना थट्टा मस्करी केली. प्रॉम्प्टिंग हिम टू लीव द सेरेमनी, आणि त्यांना ती सेरेमनी, समारंभ मधून जाण्यासाठी भाग पाडले. This incident is said to have helped open his eyes to the injustice of the caste system. This incident, या प्रसंगामुळे त्यांना कास्ट सिस्टीम, जाती व्यवस्थेमध्ये असणारा जो इनजस्टिस आहे, जो अन्याय आहे, त्याबद्दल त्यांचे डोळे उघडले. सो ही स्टार्टेड वर्क टू चेंज द थॉट ऑफ सोसायटी. सो म्हणून ही स्टार्टेड टू वर्क, त्यांनी काम करायला सुरुवात केली. टू चेंज द थॉट ऑफ सोसायटी, समाजाची विचारसरणी बदलायला त्यांनी सुरुवात केली. नेक्स्ट, फुले वॉज वन ऑफ द फर्स्ट ॲडव्होकेट्स फॉर वुमन्स एज्युकेशन इन इंडिया. बघा, फुले वॉज वन ऑफ द फर्स्ट ॲडव्होकेट. मित्रांनो, ॲडव्होकेटचा अर्थ होतो समर्थन करणं, एखाद्या गोष्टीचा पाठिंबा देणं. तर वुमन्स, महिलांचं एज्युकेशन, महिलांचं जे शिक्षण होतं, त्या शिक्षणाला समर्थन देणारे पहिले महात्मा फुले होते. बिलिव्हिंग दॅट एज्युकेशन वॉज द की टू एम्पॉवरमेंट अँड सोशल रिफॉर्म.
बिलिव्हिंग दॅट, त्यांचा विश्वास होता की एज्युकेशन वॉज द की, शिक्षण ही अशी की आहे, एज्युकेशन ही अशी ही गुरुकिल्ली आहे जी की एम्पॉवरमेंट, सक्षमीकरण आणि सोशल रिफॉर्म म्हणजे समाज सुधारणा करू शकते. नेक्स्ट, इन 1848 he married Savitribai Phule who shared his passion for education and social justice. बघा, 1848 मध्ये ही मॅरिड सावित्रीबाई फुले. तर महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुले यांच्याशी 1848 मध्ये लग्न केलं. हु शेअर्ड हिज पॅशन फॉर एज्युकेशन अँड सोशल जस्टिस. बघा, हु हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, हुचा अर्थ होतो जो की किंवा जी की. तर सावित्रीबाई फुले यांनी, बघा, ज्यांनी की, ओके, जे महात्मा फुलेंचं एज्युकेशन, शिक्षणाबद्दल किंवा सोशल जस्टिस, सामाजिक न्यायाबद्दल जी पॅशन होती, आवड होती, त्याची त्यांनी समभागी केली. म्हणजेच काय, तर दोघांनी मिळून आपण समाज सुधारणा तसेच एज्युकेशनचं काम करायचं असं त्यांनी ठरवलं. टुगेदर they work tirelessly to uplift the oppressed and marginalized communities. Together, एकत्रपणे, they work tirelessly, work काम करणे, tirelessly म्हणजेच अथक परिश्रम किंवा खूप मेहनत घेऊन. तर दोघांनी अथक परिश्रम घेऊन काम केलं. टू अपलिफ्ट द ऑपरेस्ड, अपलिफ्ट म्हणजे उन्नती करणे, ऑपरेस्ड म्हणजेच काय, तर अत्याचार असणारे किंवा शोषित असणारे असं आपण त्याला म्हणूया. अँड मार्जिनलाइज कम्युनिटी, मार्जिनलाइज कम्युनिटी म्हणजेच काय, तर जो उपेक्षित, कम्युनिटी म्हणजे समाज, जो उपेक्षित समाज आहे किंवा ज्या समाजावरती ऑपरेस झालेला आहे, अत्याचार झालाय, त्यांच्यावरती त्यांची शोषण करण्यात आलेलं आहे, त्या समाजाला अपलिफ्ट करण्यासाठी म्हणजेच त्यांची उन्नती करण्यासाठी महात्मा फुलेंनी टायरलेसली, अथक परिश्रमाने काम केलं. नेक्स्ट, Savitribai became the first female teacher in India and played a crucial role in their educational initiative. बघा, सावित्रीबाई बिकम म्हणजे होणे, बिकमचं वेटू झालं बिकेम. तर सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. अँड प्लेड अ क्रुशल रोल, क्रुशल रोल म्हणजे महत्वाची भूमिका, इन देअर एज्युकेशनल इनिशिएटिव्स. म्हणजेच काय, महात्मा फुलेंचे जे शैक्षणिक विषय जी सुरुवात होती, जे त्यांचे उपक्रम होते, त्यांचे त्या उपक्रमामध्ये महत्वाची भूमिका बजावण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केलं आणि त्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. In 1848, Phule, along with his wife Savitribai Phule, started the first school for girls in Pune. बघा, in 1848, 1848 मध्ये महात्मा फुले अलॉंग विथ हिज वाईफ, अलॉंग विथचा अर्थ होतो मित्रांनो सोबत किंवा समेत. मग सावित्रीबाई फुले यांच्या सोबत 1848 मध्ये महात्मा फुले यांनी फर्स्ट स्कूल फॉर गर्ल्स म्हणजे मुलींसाठीची पहिली शाळा पुण्यामध्ये सुरुवात केली. ब्रेकिंग बॅरियर्स इन सोसायटी, समाजामध्ये असणारे जे बॅरियर होते, जे अडथळे होते, त्यांना त्यांनी ब्रेक केलं, तोडून टाकलं. फेअर एज्युकेशन फॉर गर्ल्स अँड लॉवर कास्ट वॉज अनकॉमन. बघा, फेअर जे ते एज्युकेशन फॉर गर्ल्स म्हणजे मुलींसाठी जे शिक्षण होतं, तसेच जे लॉवर कास्ट आहेत, खालच्या जातीचे जे मुलं आहेत किंवा विद्यार्थी आहेत, यांच्यासाठी शिक्षण काय होतं, अनकॉमन होतं, असामान्य होतं. त्यांना शिक्षण मिळण्याचा अधिकार नव्हता. तर त्या सर्वांना शिक्षण देण्याचं काम 1848 पासून महात्मा फुले या दाम्पत्यांनी केलं. ही ऑल्सो ओपन स्कूल फॉर चिल्ड्रन फ्रॉम लॉवर कास्ट, providing them with opportunities for learning and empowerment. बघा, ही ऑल्सो ओपन स्कूल फॉर चिल्ड्रन फ्रॉम लॉवर कास्ट, जे लॉवर कास्ट म्हणजे खालच्या जातीचे जे मुलं होते, त्या मुलांसाठी सुद्धा महात्मा फुलेंनी शाळा काढल्या. प्रोव्हाइडिंग देम विथ अपॉर्च्युनिटी, प्रोव्हाइड पुरवणे, त्यांना वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटी दिल्या, संधी दिल्या, फॉर लर्निंग अँड एम्पॉवरमेंट म्हणजे शिकण्याची आणि सक्षमीकरण करण्याची संधी महात्मा फुले यांनी पुरवली. नेक्स्ट, Phule advocated for the rights of widows who were often marginalized and mistreated in Indian society. बघा, फुले advocate for the rights of widows. Advocated समर्थन दिले, फॉर साठी, राईट्स ऑफ विडोज, राईट्स अर्थ होतो मित्रांनो अधिकार, विडोज म्हणजेच विधवा, विधवा स्त्रियांच्या अधिकारांसाठी त्यांनी समर्थन दिलं. हू, ज्यांना, ओके, who were often marginalized and mistreated, ज्यांच्याकडे नेहमी उपेक्षित नजरेने पाहिलं जायचं, ज्यांच्याशी मिसट्रीट म्हणजे गैरवर्तणूक भारतीय समाजामध्ये केली जायचं, त्यांना महात्मा फुले यांनी समर्थन दिलं, म्हणजे त्यांच्या विकासासाठी काम केलं. ही कॅम्पेन फॉर विडो रिमॅरेज अँड विडो वेलफेअर चॅलेंजिंग द प्रिव्हेलिंग सोशल नॉर्म्स. बघा, ही कॅम्पेन
म्हणजे त्यांनी मोहीम उभारली कशासाठी? फॉर विडो रिमॅरेज, विधवांच्या पुनर्विवाह, रिमॅरेज म्हणजे पुनर्विवाहासाठी, अँड विडो वेलफेअर, विधवांच्या कल्याणासाठी, चॅलेंजिंग द प्रिव्हेलिंग सोशल नॉर्म, आणि त्यांनी जे प्रिव्हेलिंग प्रचलित असणारे त्या काळचे जे सोशल नॉर्म म्हणजे सामाजिक रूढी होत्या त्यांना त्यांनी चॅलेंज केलं, आव्हान दिलं. In 1873, फुले founded the सत्यशोधक समाज, Society of Truth Seekers, a movement dedicated to challenging social injustice and promoting education for all. 1873 मध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज म्हणजे सोसायटी ऑफ ट्रूथ सीकर्स फाउंड म्हणजेच काय तर स्थापना केली. अ मुवमेंट ही अशी चळवळ होती जी डेडिकेट करायची, समर्पित करायची टू चॅलेंजिंग सोशल इनजस्टिस, जो सोशल इनजस्टिस म्हणजे सामाजिक जो असमानता आहे किंवा सर्वांना एज्युकेशन मिळालं पाहिजे या सर्वांसाठी ती लढणारी एक सत्यशोधक नावाची संघटना होती. पुढे ही रोट सेव्हरल इन्फ्लुएन्शियल बुक्स अँड पॅम्पलेट्स इन्क्लुडिंग गुलामगिरी, स्लेव्हरी, शेतकऱ्यांचा आसूड, कल्टिवेटर्स वेब कार्ड, which exposed the exploitation faced by the lower caste. बघा, he wrote several influential book. सेव्हरल म्हणजे विविध, इन्फ्लुएन्शियल बुक म्हणजे प्रभावशाली किंवा परिणामकारक पुस्तके. तर त्यांनी कोणकोणते पुस्तक लिहिले बघा, इन्क्लुडिंग समाविष्ट असणे गुलामगिरी नावाचं, त्याला स्लेव्हरी म्हणूया, नंतर शेतकऱ्यांचा आसूड, कल्टिवेटर स्वीप कार्ड असेल, जे पुस्तकं एक्सपोज करायचे, उघड करायचे एक्सप्लॉयटेशन शोषण फेस्ड बाय लॉवर कास्ट, जे खालच्या जातीचे जे लोक होते त्यांना शोषण केलं जायचं, त्या शोषणाविरुद्ध त्यांनी हे पुस्तकं लिहिले. Throughout his life, Mahatma Phule fought against caste-based discrimination, untouchability and oppression. बघा, throughout his life, throughout म्हणजे संपूर्ण, तर त्यांच्या संपूर्ण जीवनभर महात्मा फुले fought म्हणजेच लढले, against च्या विरुद्ध, कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन म्हणजे जातीवर असणारा जो डिस्क्रिमिनेशन होता, भेदभाव होता, अनटचेबिलिटी अस्पृश्यता होती, जो ऑपरेशन होता, लोकांना त्यांना छळ केला जाता, अत्याचार केला जायचा, या विरुद्ध महात्मा फुले लढले. महात्मा ज्योतिराव फुलेज लिगसी कंटिन्यूज टू इन्स्पायर सोशल रिफॉर्म मूवमेंट्स इन इंडिया अँड बियॉन्ड. बघा, महात्मा ज्योतिराव फुलेज लिगसी, महात्मा ज्योतिराव फुले यांचा जो लिगसी म्हणजे वारसा इन्स्पायर करतो सोशल रिफॉर्म मुवमेंट म्हणजे सामाजिक सुधारणा चळवळी ज्या आहेत त्या चळवळींना प्रेरित करण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांचा वारसा करतो. ही पास्ट अवे इन 1890, 1890 मध्ये त्यांचं निधन झालं. लिव्हिंग बिहाइंड अ लिगसी ऑफ करेज, कंपॅशन अँड कमिटमेंट टू सोशल जस्टिस. बघा, आणि त्यांच्या मागे लिगसी ऑफ करेज म्हणजेच काय तर धैर्याचा वारसा, कंपॅशन म्हणजे दया, सहानुभूती, कमिटमेंट टू सोशल जस्टिस म्हणजेच काय तर सामान्यांना समान न्याय मिळाला पाहिजे याबद्दल त्यांच्यामध्ये कमिटमेंट होती. तर मित्रांनो, या स्टोरीमध्ये महत्त्वाचे काही वर्ड आहेत ते पाहूया. पायनियरिंगचा अर्थ होतो अग्रणी किंवा पहिला संशोधक, सोशल रिफॉर्मर म्हणजे समाज सुधारक, थिंकर म्हणजे विचारवंत, बिलॉंगिंग म्हणजे संबंधित, फेस्ड म्हणजे धैर्यानं तोंड देणे, डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव, इनइक्वलिटी म्हणजे असमानता, कास्ट सिस्टीम म्हणजे जाती व्यवस्था, प्रिव्हॅलंट म्हणजे प्रचलित, सोसायटी म्हणजे समाज. नेक्स्ट आहे ॲट द टाइम म्हणजे त्या काळात, ॲडव्होकेट्स म्हणजे एखाद्या गोष्टीचं समर्थन करणं, एखाद्याची बाजू घेणं किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध कल्पनेची बाजू घेऊन न्यायालयात बोलणारा जो असतो, जो वकील असतो, त्याला सुद्धा ॲडव्होकेट म्हणू शकतो. पॅशनचा अर्थ होतो अतिशय आवड, सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय, टायरलेसली म्हणजे अथक परिश्रम, अपलिफ्ट म्हणजे उन्नत करणे किंवा उन्नती करणे, ऑपरेस्ड म्हणजे शोषित, अत्याचार किंवा दडपशाही करणे, मार्जिनलाइज म्हणजे उपेक्षित, क्रुशल रोल म्हणजे महत्त्वपूर्ण भूमिका, इनिशिएटिव्ह म्हणजे पहिले पाऊल किंवा सुरुवात, अलॉंग विथचा अर्थ होतो समवेत किंवा सोबत. नंतर आहे बॅरियर, बॅरियरचा अर्थ होतो अडथळे, मुवमेंटचा अर्थ होतो चळवळ, डेडिकेटेडचा अर्थ होतो समर्पित, सेव्हरलचा अर्थ होतो निरनिराळे, इन्फ्लुएन्शियल बुक्सचा अर्थ होतो प्रभावशाली पुस्तके. तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची महात्मा फुले यांच्या बायोग्राफीविषयी महत्त्वाचे घटक. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्हाला आपल्या ग्रुपची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.